गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. दिंडोरी शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी. दिंडोरी शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिंडोरी येथील नगरपंचायतीजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग सांगत त्यांचे आचार विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. यावेळी दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, नगरसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. येथील मित्रमंडळ सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शिव आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विलास देशमुख यांनी भारताचे संविधान उद्देशिकाचे उपस्थितांना वाटप केले. याप्रसंगी मित्रमंडळ सार्वजनिक वाचनालयाचे संचालक व दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्याजवळ एक छोटासा हार होता. आंबेडकर त्यांना खुणावत होते, वरती या, स्टेजवर या. गाडगे बाबांनी नाही सांगितलं. सगळे सत्कार झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब खाली गेले आणि मग गाडगे बाबांनी त्यांच्या गळ्यामध्ये तो हार घातला आणि विचारलं की बाबा, तुम्ही वरती का नाही आलात? तर गाडगे बाबांनी काय उत्तर दिलं? माझी लायकी तरी आहे का वडील? तुम्ही किती शिकलेले? मी एक अशिक्षित माणूस. पण दोघांमध्ये जी मैत्री होती ती मात्र अफाट होती. 1956ला 14 एप्रिल 1956ला 6 डिसेंबर 1956ला आंबेडकरांचा मृत्यू झाला, महानिर्वाण झाला. आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात गाडगे बाबांनी आपले प्राण सोडले. याला मैत्री म्हणतात. आंबेडकरांच्या मृत्यूची बातमी गाडगे बाबांना सहन झाली नाही. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. त्याच्यानंतर बाबुराव पगारे, कांचनताई यांनी हा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला. आणि त्यानंतर ज्या ज्या वेळेस या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रसंग आला त्या वेळेसपासून बघतो का आजचा खरा उत्सव आमच्या कांचनताई त्याचा उपभोग घेतात. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी सरपंच, त्यानंतर सर्व दिंडोरीवासियांना, तालुकावासियांना शुभेच्छा देतो. माझं एक एवढंच आवाहन राहील की आजचा जो सण आहे, जी जयंती आपण साजरी करणार आहोत, ती आनंदात साजरी करावी, परंतु कायद्याचे भान ठेवावं, योग्य त्या वेळेच्या मर्यादा पाळाव्यात, शांततेत आणि आनंदात जयंती साजरी करावी, यासाठी मी आवाहन करतो आणि थांबतो. जय. AN न्यूज मराठी, दिंडोरी.